नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनलवरती। BHMS चा या वर्षी एक्सेप्टेड कट ऑफ किती असेल त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आज आपण घेणार आहोत। सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये BHMS चे किती कॉलेजेस अवेलेबल आहेत, तर गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते एकच अवेलेबल आहे। नंबर ऑफ सीट जे आहेत त्या 63 आहेत। प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ते टोटल 56 आहेत। नंबर ऑफ सीट जे आहेत ते 4540 आहेत। त्यानंतर डीम्ड कॉलेजेस हे 2 कॉलेजेस आहेत आणि नंबर ऑफ सीट जे आहेत त्या 200 सीट अवेलेबल आहेत। त्यानंतर BHMS प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ कशा पद्धतीने असू शकतो, तर ओपन कॅटेगरीसाठी 200 मार्कापर्यंत BHMS चं प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं। ओबीसी कॅटेगरीसाठी 190 मार्कापर्यंत, SC कॅटेगरीसाठी 170 मार्कापर्यंत, ST कॅटेगरीसाठी 150 मार्कापर्यंत, VJDTA कॅटेगरीसाठी 180 मार्कापर्यंत BHMS चं प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं। त्यानंतर NT1 कॅटेगरीसाठी 180 मार्कापर्यंत, NT2 आणि NT3 या तिन्ही कॅटेगरीसाठी 180 मार्कापर्यंत BHMS चं प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं। त्यानंतर BHMS गव्हर्नमेंट कॉलेज, BHMS जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते एकच कॉलेज महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे। त्याचा कट ऑफ यावर्षी कशा पद्धतीने असू शकतो, तर ओपन कॅटेगरीसाठी 300 मार्कापर्यंत BHMS चं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीसाठी 280 मार्कापर्यंत BHMS गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं। त्यानंतर SC कॅटेगरीला 250 मार्कापर्यंत, ST कॅटेगरीला 250 मार्कापर्यंत, VJDTA कॅटेगरीला 380 मार्कापर्यंत, त्यानंतर NT1, NT2 आणि NT3 या कॅटेगरीला 300 मार्कापर्यंत BHMS चं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं। त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये स्पेशल रिझर्वेशन असतं। EWS असेल किंवा D1, D2 किंवा PWD असेल। EWS कॅटेगरीसाठी 350 मार्कापर्यंत BHMS चं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं। D1 म्हणजे डिफेन्स 1 कॅटेगरीला 200 मार्कापर्यंत, D2 म्हणजे डिफेन्स 2 या कॅटेगरीला सुद्धा 200 मार्कापर्यंत BHMS चं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं। त्यानंतर PWD फिजिकल वर्किंग डिसॅबिलिटी या कॅटेगरीला 250 मार्कापर्यंत BHMS चं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं। BHMS कट ऑफ बद्दल जर आणखी काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।